स्किन खूप जास्त ऑइली आहे. मग एक काम करूया, मॉइश्चरायझर यूज करणं बंद करूया. चालेल का? चला बघूया. तर मैत्रिणींनो, मॉइश्चरायझर बंद करण्यापूर्वी आपण हे जाणून घेऊया, की मॉइश्चरायझरचं नक्की काम काय असतं? ते आपल्या स्किनसाठी करतं काय? तर मॉइश्चरायझर हा असा एक स्किन प्रॉडक्ट आहे, जो आपल्या स्किनला डिहायड्रेट होण्यापासून वाचवत असतो. ते कसं काय? कारण की तो एक थर म्हणून ऍक्ट करतो ऑन आवर स्किन. तो प्रोटेक्ट करतो आपल्या स्किनला फ्रॉम डिहायड्रेशन आणि ॲज स्किन बॅरियर ऍक्ट करतो. सो जेव्हा आपली स्किन खूप जास्त ऑइली आहे, या विचाराने आपण सरळ धावतो आणि बोलतो, की आता आपण मॉइश्चरायझरच यूज करणं बंद करूया, म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तर असं अजिबात नाहीये. कारण की आपल्या स्किनचं एक सायन्स आहे. ते म्हणजे आपली स्किन दोन्ही गोष्टी सिक्रेट करत असते, ऑइल ॲज वेल ॲज वॉटर. तर जेव्हा स्किन खूप ऑइली आहे, म्हणून आपण मॉइश्चरायझर यूज करणं बंद करतो ना, तेव्हा आपली स्किन ते डिहायड्रेशन कॉम्पेन्सेट करायला अजून जास्त ऑइल सिक्रेट करायला लागते. त्यामुळे काय होतं, आपले जे पोर्स असतात ना स्किनवर, ते अजून जास्त ऑइल सिक्रेट करतात आणि आपली स्किन खूप जास्त ऑइली दिसू लागते. ज्यामुळे आपल्या ज्या पोर्समध्ये आहेत ना, डस्ट, डर्ट ते एकदम आतपर्यंत जायला लागतात. पोर्स एनलार्ज व्हायला लागतात, इझी भाषेमध्ये सांगायचं झालं तर. आणि त्यामुळे काय होतं, आपली स्किन हळू जी काय आतमध्ये वॉटर कंटेंट असतं ना, काही प्रोटेक्टिव्ह लेयरच नाहीये मॉइश्चरायझरचा. तर आपला जो काही मॉइश्चर कंटेंट आहे स्किनच्या आतला, तो इव्हॅपोरेट व्हायला लागतो आणि डिहायड्रेशन व्हायला लागते. तर जेव्हा आपली स्किन ऑइली दिसत असते, म्हणजेच ती खूप जास्त हायड्रेटेड आहे, असं नाही. ऑइली स्किन इज नॉट इक्वल टू हायड्रेटेड स्किन, बट इट इज इक्वल टू डिहायड्रेटेड स्किन. आणि ऑइली स्किन खूप जास्त अशी ग्रीसी दिसते आणि जे काही पोर्स आहेत ना, ते एनलार्ज होतात आणि त्या एनलार्ज पोर्समध्ये खूप इझिली डस्ट, डर्ट, पोल्युटंट्स जातात आणि मग तिथे पोर्स क्लॉग व्हायला लागतात आणि तिथे खूप जास्त आपली स्किन प्रोन होते फॉर ब्लॅक हेड्स, फॉर व्हाईट हेड्स. त्यानंतर डिहायड्रेशन कम्पेन्सेट करायला ऑइल अजून जास्त सिक्रेट व्हायला लागतं. म्हणून मग अजून जास्त प्रॉब्लेम्स वाढतात. बिकॉज मग तो क्लॉग्ड पोर्स आहे ना, ते स्वेल व्हायला लागतात आणि मग नाना प्रकारचे ब्रेकआउट स्टार्ट होतात. तर याच्यामध्ये फक्त पिंपल्स नाहीयेत, पण पिंपल्सचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. पॉस्ट्युल्स आहेत, मग नोड्यूल्स आहेत, व्हाईट हेड्स आहेत, ब्लॅक हेड्स आहेत आणि ते खूप जास्त पेनफुल आणि वाईट दिसतं. मग त्या कंडिशन मधनं परत यायला वी कॅन ओनली गो टू डर्मेटोलॉजिस्ट. तोच हेल्प करू शकतो. कोणताही प्रॉडक्ट हेल्प नाही करू शकणार. सो तिथपर्यंत न जाता आपण आपली काळजी जर घेतली, व्यवस्थित दोनदा दोनदा कमीत कमी वॉश केलं आणि त्यानंतर चांगलं मॉइश्चरायझर अप्लाय केलं, तर आपली स्किन खूप जास्त सुंदर दिसणार. ती राईट मॉइश्चरायझर कीप्स आवर स्किन व्हेरी हेल्दी, कम्फर्टेबल आणि खूप जास्त सूदिंग इफेक्ट मिळतो. आपली स्किन जेव्हा खूप जास्त ऑइली होते, तर तेव्हा ना त्याच्यावर मेकअप टिकतो, ना ती चांगली दिसते आणि जेव्हा डिहायड्रेशन पण होतं आपली स्किन, तेव्हा ते खूप जास्त टाईट आणि इची फिलिंग आपल्या स्किनला मिळते आणि अजिबात कोणता मेकअप सुद्धा चांगला दिसत नाही आणि आपली स्किन खूप जास्त एज दिसायला लागते. तर आपण हे सगळं खूप इझिली अव्हॉइड करू शकतो एकदम नॉर्मल स्किन केअर फॉलो करून. तर तुमची स्किन खूप जास्त ऑइली आहे, तर डिरेक्टली जम्पिंग ऑन दी लास्ट लाईन दॅट वी शुड अव्हॉइड using of a certain kind of moisturizer. I would suggest choose the right kind of moisturizer. मार्केटमध्ये नाना विविध प्रकारचे ब्रँड्स आहेत जे खूप चांगलं फॉर्म्युलेशन बनवतात. तर मॉइश्चरायझर बंदच करण्यापेक्षा तुम्ही चांगला मॉइश्चरायझर निवडा ना. असा मॉइश्चरायझर निवडा जो खूप जास्त लाईट बेस्ड फॉर्म्युला आहे, ज्याचं जेल बेस्ड फॉर्म्युला आहे किंवा ज्याचं वॉटर बेस्ड फॉर्म्युला आहे. तर असे बरेच ब्रँड्स आहेत जे अशा टाईपचं फॉर्म्युलेशन बनवतात. तर त्यामध्ये न्यूट्रोजेना आहे, त्यानंतर पॉन्ड्स आहे, त्यानंतर सिम्पल आहे. नाहीतर तुम्ही असं फॉर्म्युलेशन निवडा ना ज्याच्यामध्ये ऑइल फ्री इन्ग्रेडियंट्स आहेत, नाहीतर नॉन कोमोडोजेनिक इन्ग्रेडियंट्स आहेत. तर ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांना खूप जास्त कामी करेल हे प्रॉडक्ट. कारण की नॉन कोमोडोजेनिक इन्ग्रेडियंट्स म्हणजे जे आपल्या पोर्स मधून अजून जास्त ऑइल सिक्रेट होऊ देत नाही आणि आपल्या स्किनला अजून जास्त डॅमेज होऊ देत नाही. असे इन्ग्रेडियंट्स असणारे तुम्ही मॉइश्चरायझर चूज करा. याच्यामध्ये पण सेबामेड म्हणून प्रॉडक्ट आहे, सिटाफिल म्हणून प्रॉडक्ट आहे, न्यूट्रोजेना म्हणून प्रॉडक्ट आहे, ज्याचे नॉन कोमोडोजेनिक आणि ऑइली फ्री इन्ग्रेडियंट्स साठी खूप चांगलं मॉइश्चरायझर बनतात. नाहीतर नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा मॉइश्चरायझर विकत घ्याल, तेव्हा हे नक्की बघा, की त्याच्यामध्ये हायलोरोनिक ॲसिड आहे का? नाहीतर नियासिनामाईड आहे का? किंवा सेरामाईड आहे का? बिकॉज हायलोरोनिक ॲसिडचं कामच आहे टू प्रमोट हायड्रेशन. त्यानंतर नियासिनामाईडचं कामच आहे टू प्रिव्हेंट ऑइल सिक्रेशन आणि सेरामाईडचं कामच आहे टू बूस्ट दी स्किन बॅरियर, म्हणजे स्किन बॅरियरला अजून स्ट्रेंथन करण्याचं काम करतं सेरामाईड. सो तुम्ही असे ऍक्टिव्ह असणारे मॉइश्चरायझर जर यूज केले, तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि तुमची स्किन खूप जास्त ग्लो व्हायला लागेल. सो हे एकदम सिंपल असा मॅथ आहे की ऑइली स्किन नीड्स मोर हायड्रेशन अँड नॉट ऑइल. सो बाय जस्ट अवॉइडिंग द मॉइश्चरायझर वी आर क्रिएटिंग इव्हन मोर वर्स प्रॉब्लेम फॉर अस. असे बरेच ब्रँड्स आहेत जे अशा टाईपचं फॉर्म्युलेशन बनवतात. त्याच्यामध्ये पिलग्रिम आहे, प्लम आहे, त्यानंतर मिनिमलिस्ट आहे, सिटाफिल आहे, सेबामेड आहे. मी या सगळ्या प्रोडक्ट्सचे लिंक काढले आहेत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म मधनं आणि ते डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्यासाठी टाकून सुद्धा देते. तर तुम्ही जा डिस्क्रिप्शन मध्ये व्हिजिट करा, सगळे लिंक्स बघा
कोणते प्रोडक्ट्स तुमच्या स्किनसाठी सुटेबल आहेत ते तुम्ही बघा तुमच्या प्राइसच्या आवडीने, तुमच्या ब्रँडच्या आवडीने आणि तुम्हाला ते नक्की ऑर्डर करा. तुमची स्किन खूप जास्त सुंदर दिसलेली मला खूप जास्त आवडेल. त्यानंतर तुम्ही मला थँक यू नाही बोलले तरी सुद्धा चालेल. But for more such skincare related advice, please do like, share and subscribe to my channel. Bye.